नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत बॅटर एक पण रेसिपी अनेक. एकाच बॅटरपासून आपण अनेक अशा विविध रेसिपी तयार करून बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेगळं बॅटर करण्याची अजिबात गरज नाहीये. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे आदल्या दिवशी सकाळी 5 वाट्या तांदूळ आणि 2 वाटी उडदाची डाळ 6 तासासाठी भिजत घातलेली होती. आता 6 तासानंतर मी तांदूळ आणि डाळ हे दोन्ही मिश्रण मिक्सरला एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि रात्रभरासाठी हे मिश्रण फर्मंट करायला ठेवलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं ते मिश्रण मस्त असं डबल फुलून वरती आलेलं होतं. आता हे सर्व मिश्रण मी एकाच दिशेने मस्तपैकी असं फेटून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण इडली करायला घेणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं अर्धं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर या बाउलमध्ये पिठामध्ये मी थोडंसं असं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅटरमध्ये आपण इनो किंवा सोडा अजिबात घातलेला नाहीये. तरी सुद्धा आपल्या इडल्या मऊ आणि लुसलुशीतच होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅटर आहे ना, आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही मिश्रण जेवढं जास्त फेटाल ना, तेवढ्या तुमच्या इडल्या मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी होणार आहे. म्हणून हे बॅटर मी जवळ-जवळ 7 मिनिटं छान असं फेटून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे इडल्या करायला ठेवलेल्या आहेत. आता ह्या इडल्या आपण 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. त्यासाठी आपण दुसरीकडे आता एक तवा ठेवलेला आहे. त्या तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता त्याच बॅटरपासून आपण इथे उत्तप्पा तयार करणार आहोत. इथे मी 2 चमचे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे भाज्या टाकायच्या आहेत. मी इथे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. थोडंसं तेल असं फिरवून घेतलेलं आहे. आता हा उत्तप्पा आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत उत्तप्पा सुद्धा आपला इथे एकाच बॅटरपासून तयार झालेला आहे. आता त्याच्यानंतर परत आपण दुसरीकडे त्याच तव्यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून घेणार आहोत. तर त्याच बॅटरपासून आपण पुन्हा आता पेपर डोसा तयार करून घेणार आहोत. पेपर डोसा सुद्धा छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो. तुम्ही बघू शकता मी इथे बॅटर टाकून घेतलेलं आहे. थोडंसं असं ब्रशने मी तेल पण सुद्धा लावून घेतलेलं आहे. आता इथे मी पेपर कोन डोसा तयार करत आहे. त्यासाठी इथे मधून आपल्याला कैचीने कट मारून घ्यायचा आहे आणि नंतर गोल-गोल हा डोसा राउंडमध्ये फिरवून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त पेपर कोन डोसा सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. ते सुद्धा एकाच बॅटरपासून. बघा आहे ना कमाल? चला आता आपण पुढची रेसिपी करूया. त्यासाठी मी इथे अप्पे पॅन ठेवलेला आहे. आता त्याच बॅटरमध्ये आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता. आता या पॅनमध्ये थोडं-थोडं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1-1 चमचा मी बॅटर टाकून घेत आहे. आता हे अप्पे आपण 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर बघितलं, की आपले हे जे अप्पे आहेत, ते मस्त असे छान असे फुगलेले आहेत. त्याच बॅटरपासून अप्पे सुद्धा आपले मस्त जाळीदार अप्पे असे तयार झालेले आहे. आपण पुन्हा याच्यावर थोडंसं असं तेल फिरवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, अप्पे हे दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत तयार होतील. बघितलं, मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अप्पे सुद्धा आपले इथे आता तयार झालेले आहेत. तेही एकाच बॅटरपासून. चला आता आपण बघूया इथे आपली इडली सुद्धा छान अशी वाफवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मी प्रेस करते इडलीला ती पुन्हा अशी वर येते. इडली सुद्धा छान अशी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. बघा आहे की नाही कमाल? एकाच बॅटरपासून आपण इडली, उत्तप्पा, पेपर कोन डोसा आणि अप्पे सुद्धा तयार केलेले आहेत. आणि हो, रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका.